तर नमस्कार बहिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज स्पेशल बहिणींसाठी व्हिडिओ आणलाय बरं का, कारण की बहिणींना भरपूर अशा घरात काम असतात आणि ते काम थोडक्यात घालवायचे आणि थोडक्यातच काम उरकलं पाहिजे आणि तुमचा जास्त जास्त टाइम आहे ना स्वतःसाठी सुद्धा राहायला पाहिजे। त्यासाठी मी एक सोपी एकदम घरगुती ट्रिक आणलेली बरं का। तर तुम्ही म्हणता स्वतःसाठी काय टायमिंग राहायला पाहिजे, तर बघा तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत घरातले काम करून करूनच सगळा टाइम त्यातच गेलेला असतो। आपल्या स्वतःसाठी आपल्याला टाइमच भेटत नाही, त्यामुळे घरातली काम आहेत नाही पटकन होण्यासाठी ना मी तुमच्यासाठी एक छोटीशी ट्रिक घेऊन आलेली बरं का। आणि ही ट्रिक मी छोटीशी ट्रिक घेऊन आले, पण ही ट्रिक आहे ना तुमच्यासाठी एकदम फायदेशीर ठरणार आहे बरं का। कारण की काय होतं माहिती का, आपण आपल्या घरातले धुणे धुवायची, भांडे घासायची आणि धुण्याला 1 तास घालवायचा, भांड्यांना 1 तास घालवायचा। मग त्यामुळे स्वतःला आपल्याकडे लक्ष द्यायला आणि टायमिंगच उरत नाही। आपल्याला सगळं घरातले कामं करायला लागतात आणि साहजिक हे काम आपलेच असतात, आपण करायलाच पाहिजेत। पण आपण केले पाहिजेत घरातले कामं, पण त्याच्यापेक्षा बी ना एक सोपी ट्रिक काय घेऊन आले माहिती का, तुमचं काम भांडे घासायचं एकदम सोपं होणार आहे। एकदम सोपं म्हणजे एकदम सोपं, तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची काहीच गरज नाही बरं का। जिथं तुम्हाला अर्धा 1 तास जिथं लागायचे ना भांडे घासायला, जाळीभर भांडे घासायला तुम्हाला तासभर लागायचा, तिथं तुम्हाला आता जाळीभर भांडे घासायला फक्त 10 मिनिटं लागणार। फक्त 10 मिनिटं लागणार, कारण की आपण असं एकदम मस्त भारी लिक्विड तयार करणार आहे ना, की जेणेकरून किती तेलकट भांडे असू द्या काही असू द्या, पण ते भांडे एकदम चकचकीत निघले पाहिजेत। इतकंच आपण मस्त आणलंय आणि हे भांडे आहेत ना सगळे भांडे आपण घासू शकतो बरं का। स्टीलचे असू द्या, जेलमरचे असू द्या, म्हणजे आपण जे रोजचे भांडे घासत असतो ना त्याचंच हे लिक्विड तयार करून दाखवणार आहे आज मी तुम्हाला। म्हणून तुम्हाला मी म्हणते की जिथं अर्धा 1 तास लागणार तिथं 10 मिनिटात आपले भांडे जाळीभर भांडे घासून होणार आहे। कारण की काय होतं माहिती का, आपण साबण लावून भांडे घासत असतो, मग साबण लावून भांडे घासल्याच्या नंतर काय होतं, घासायला सुद्धा जोर द्यावाच लागतो आणि घासल्याच्या नंतर धुवायला सुद्धा जोर द्यावा लागतो। का माहितीये का धुवायला जोर द्यावा लागतो, कारण की तो साबण भांड्याला पांढरा उमटतो। आपण जर पटपट पटपट भांडे धुतले ना तर साबण हाय तसंच पांढरा उमटलेला असतो भांड्यांना, आणि बरेच वेळेस काय होतं तसं पांढरं उमटतं बरेच वेळेस साबण सुद्धा भांड्यांना तसंच राहतो। मग आपलं काम आपण फास्ट काम उरकलेलं ते आपल्याला डबल काम पडतं। म्हणजे थोडक्यात काम करायला गेलं तर काय होतं, कुटाणा वाढतो आपल्या मागं। त्यामुळे आपण आज काय करणार, थोडक्यातच काम उरकणार पण कुटाणा बी आपल्या मागं होणार नाही। त्यामुळे आज मी तुमच्यासाठी लिक्विड घेऊन आलेले। तर तुम्हाला माहिती आहे का, हे लिक्विड आहे ना घरच्या घरी 2 मिनिटात आपण बनवणार आहे। किती 2 मिनिटात लिक्विड तयार करणार आहे। आणि हे लिक्विड आहे ना तुम्ही जास्त सुद्धा बनवून ठेवू शकता बरं का। एखादी बाटली घ्यायची, त्या बाटलीत जास्त सोल्युशन जर हे बनवून ठेवलं, आपण जे लिक्विड तयार केले ते बनवून ठेवलं ना, तर मग तुम्ही हे महिनाभराचं एकदा करून ठेवलं ना तर हे लिक्विड खराब सुद्धा होत नाही। महिनाभराचं एकदाच बनवून ठेवत जावा। आणि काय करायचं माहितीये का, जर आपण साबण फिबण आणत असतो ना भांड्याला, ती साबण सुद्धा आता आणायची गरज नाही, इतके स्वच्छ भांडे निघतात बरं का। हे जे आपण लिक्विड तयार करणार आहे ना त्यांनी एकदम स्वच्छ भांडे निघतात, कुठंच तेलकटपणा राहत नाही। आणि ज्याच्यानंतर आपण घासल्याच्या नंतर जो पांढरापणा उमटत असतो भांड्याला, तो पांढरे भांडे सुद्धा उमटणार नाही आणि त्याचा तेलकटपणा पण सगळा निघून जाणार आहे आणि भांडे एकदम चकचकीत सुंदर। आणि जसे काय आपण नवीन आणल्यात भांडे इतके सुंदर भांडे निघतात बरं का, दिसतात पण। मग त्याला घासायला पण लय टाइम द्यायचा नाही आणि धुवायला पण लय टाइम द्यायचा नाही, ही आपली ट्रिक आहे। तर ही ट्रिक जर तुम्ही शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला कळन। फक्त आहे ना व्हिडिओ मध्येच काहीतरी बघू नका आणि लगेच मला कमेंट करू नका की तुम्ही असं सांगितलं तसं सांगितलं। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जावं, म्हणजे मी तुम्हाला जी आधीमध्ये ट्रिक देत असते ना तुमच्या ध्यानात पण राहील आणि तुम्हाला कळून पण जाईल मी काय म्हणते ती। त्यामुळे ना सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बरं का, म्हणजे तुम्हाला कळणार आहे की मी काय काय सांगते आणि कशी ट्रिक आपल्याला वापरायची। तर चला करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं माहिती का, आपल्याला ते एक पातेलं लागणार आहे आणि त्या पातेल्यात ते ना आपल्या लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे। जसं आपण सरबतला करत असतो ना, सरबतासाठी जसा लिंबाचा रस घेत असतो ना आपण पातेल्यात काढून, तसंच आपल्याला काढून घ्यायचं बरं का। इथं बी हा लिंबाचा रस ह्या टाकायच्या। आता ह्या बिया काढायच्या का नाही काढायच्या ते बी तुम्हाला सांगते। तर बिया नाही काढल्या तरी चालतात बरं का, बियांचं आपल्याला काही नाही, त्यामुळे बिया नाही काढल्या तरी चालेल। आणि हे जे लिंबाचे जे रस काढल्याच्या नंतर हे लिंबू राहीन त्यात काहीच नसतं, नुसता चोथा असतो, ते आपल्याला फेकून द्यायचं नाही, त्याचा सुद्धा आपल्याला उपयोग करायचा आहे। कारण की हा रस काढल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथं रस निघायला लागलाय आणि रस काढल्याच्या नंतर हे लिंबाचे तुकडे आपल्याला पातेल्यातच महागारे टाकायचे। पण अगोदर रस काढून दाखवते तुम्हाला त्यात, त्यानंतर आपण हे लिंबू पण ह्याच्यात टाकून घेणार आहे। तर आपण दुसरं लिंबू कापून घेतोय।
घेतलाय सगळा रस काढून ह्याचं पण. आता आपल्याला काय करायचं आहे, हा बी रस झालाय काढून आपला. आता ह्या लिंबाला आहे ना हे तर टाकायचं आहे. तर आता आपण लिंबाचा रस आणि लिंब ह्या पातेल्यात टाकून घेतले. आता आपल्याला ह्याचं काय करायचं मी सांगते तुम्हाला, चला. तर तुम्ही बघू शकता बरं का, मी गॅसवर पातेलं ठेवले आणि त्यात फक्त लिंबाचा रस आहे. आणि लिंब जे आपण रस काढून टाकलेलं होतं ते लिंब पण मी त्यात टाकलेले. आणि हा लिंबाचा तर साधारणतः हे 4 ते 5 चमचे लिंबाचा रस आहे. आणि 2 लिंबाचा रस आपण काढलाय ते 4 ते 5 चमचे जर भरलं तर 4 ते 5 चमचे भरतात लिंबाचा रस. आणि हा फक्त लिंबाचा रसच आहे. तर फक्त आपल्याला लिंबाचा रस गरम करून घ्यायचा आहे. आपण ह्याच्यात अजून दुसरं काही टाकलेलं नाही बरं का, फक्त लिंबाचा रस आहे आणि लिंब आहेत. तर ते लिंबाच्या रसालाच आपल्याला गरम करून घ्यायचं चांगल्यापैकी. आता तुम्ही तर बघत असता की चांगलं उकळायला लागलंय, कारण की लिंबाचा रस थोडाच होता त्यामुळे लगेच ह्याला उकळी पण फुटली. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पातेल्यात लिंबाचा रस काढायचा आहे आणि त्याला एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे गरम झालंय चांगल्यापैकी, हे उकळे चांगले. तर आता आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा लिंबाचा रस आपल्याला 10 मिनिटं असं चांगलं उकळून घ्यायचं. आणि त्याला उकळी फुटल्याच्या नंतर असं 1 ग्लास पाणी घ्यायचंय, म्हणजे जे नॉर्मल पाणी असतं ना आपलं प्यायचं ते पाणी, ते आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचंय. तर तुम्ही बघू शकता 1 ग्लास पाणी घेतले, त्यातलं मी थोडंसं ठेवलंय, म्हणजे अर्धा ग्लास पाणी आपण ह्या पातेल्यात टाकलेले. आणि आता आपल्याला हे पाणी पण गरम करून घ्यायचंय. तर तुम्ही म्हणताल की ताई आपल्याला पाणी गरम करून घ्यायचंय, मग डायरेक्ट पाण्यातच लिंबाचा रस टाकून उकळून का घेतलं नाही. तर त्याचं पण कारण मी तुम्हाला सांगते की अगोदर आपल्याला लिंबाचा रसच गरम करून घ्यायचा आहे, पाण्यात टाकायचा नाही लिंबाचा रस. अगोदर लिंबाचा रसच गरम करून घ्यायचा, त्याच्यानंतरच आपल्याला पाणी ओतायचं आणि मग परत ते पाणी आपल्याला गरम होऊन द्यायचंय. हे अशी ट्रिक करा तुम्ही पण, त्यानंतर तुम्हाला 100% फायदा भेटणार आहे बरं का. तर आता तुम्ही बघू शकता बरं का, आपण जे पाणी ठेवलेलं ते सुद्धा मस्तपैकी असं गरम झालंय. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ह्या पातेल्याला आहे ना खाली उतरून घेऊया. तर ह्या पाण्याला ना आपल्याला जरा गार एकदम, म्हणजे गार म्हणजे एकदम सगळंच गार होऊन द्या पाणी, तोपर्यंत आपण वाट बघूया. तर आता हे पाणी आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचंय बरं का. तर तुम्ही बघू शकता जे पाणी आपण गरम केलं लिंबाचं, तर त्यात जे लिंबाचे तुकडे होते ते पण आपण लिंबू पिळून सगळा रस काढून त्याचे तुकडे पण ह्याच्यात टाकून घेतले. तर त्या तुकड्यात जे चोथा राहिला तो चोथा पण ह्याच्यावर तरंगतोय, तुम्ही बघू शकता बरं का, कारण की हा चोथा ह्याच्यावर तरंगलेला चांगलाच आहे. ते चोथा बी आणि ते लिंब बी आपल्या कामाचेच आहेत आणि त्याच्यापासूनच आपल्याला मस्तपैकी लिक्विड तयार करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना ह्याच्यात 2 चमचे मीठ टाकून घ्यायचे. तर हा बघा नॉर्मल मीठ आपण जे घरी वापरतो स्वयंपाकाला ते मीठ आहे. तर आपल्याला इथं 2 चमचे मीठ टाकून घ्यायचे बरं का. 1 चमचा आपण टाकलेला आहे. आता हा दुसरा चमचा पण आपल्याला टाकून घ्यायचे. आणि आता ह्याच्यात मीठ टाकल्याच्या नंतर आहे ना आपल्याला जो खायचा सोडा असतो ना, जो आपण वापरत असतो घरी, तो खायचा सोडा घ्यायचा आहे. हा खायचा सोडा 1 चमचा टाकायचा आपल्याला, जास्त टाकायचं नाही, 1 चमचा वास होतो बरं का. तुम्ही बघितलं असन सोडा टाकल्याच्या नंतर ह्याचा सगळा जो पाण्याचा आकार होता ना तोच बदलला गेलेला होता. चांगलं मस्त आपले लिक्विड तयार झालेलं बरं का. अजून आपल्याला ह्यात मिक्स करायची एक वस्तू. आता आपण जो सोडा ह्याच्यात टाकलाय आणि जे मीठ टाकले ते 2 चमचे मीठ, तर त्याने आपल्याला चमच्याने ना ढवळून घ्यायचं, म्हणजे मीठ आणि सोडा त्यात इरगळायला पाहिजे. हे अशा प्रकारे नीट केल्याच्या नंतर त्यात आपल्याला आहे ना जे भांड्याचा डिशवॉश असतो ना, म्हणजे जेल असतं ना भांड्याचं डिशवॉश जेल, ते आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं. तर आपल्या घरात कोणताही जेल असू द्या, कोणत्याही कंपनीचं, कोणत्याही कंपनीचा असू द्या बरं का, कंपनी काय गरजेची नाही आपल्याला, कारण की भांड्याचा डिशवॉश आपण जो बी वापरत असतो तो घरातला तो घ्या आणि तो आपल्याला इथे आहे ना 2 चमचे टाकून घ्यायचे बरं का. तर हा 1 चमचा टाकलेला आहे आपण आणि आता हा दुसरा चमचा. तर आपल्याला जो भांड्याचा डिशवॉश असतो तो आपण इथं टाकून घेतलेला आहे आणि 2 चमचे भांड्याचा डिशवॉश टाकून घेतलेला आहे बरं का.
आणि किती मस्त आपले लिक्विड तयार झालंय हे तुम्ही बघू शकताय बरं का. तर आता हे वापरायचंय कसं ते पण मी तुम्हाला सांगते. आणि असं नाही की हे भांडे ते भांडे कोणते भांडे घासायचे, सगळेच भांडे आपण घासू शकतो बरं का. जन्मचे असू द्या, स्टीलचे असू द्या, म्हणजे आपण रोजचे जे आपल्याला भांडे एक जाळी भांडे जे घासायला पडत असतात घरात ते भांडे कोणचे असतात तुम्हाला आता माहिती आहे. काचाचे ग्लास असतात, काचाचे कप असतात, प्लेटी असतात, तांबे असतात, ग्लास असतात, ते सगळे भांडे आपण ह्याने घासू शकते. आणि घासल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही भांडे बघू शकताय इतके सुंदर निघतात ना, इतके चकचकीत निघतात, असं वाटतं की नवीन आहेत भांडे. आणि ह्याचा वास पण इतका खमंग येतो ना, एकदम मस्त वास येतो बरं का. कारण की त्यात आपण सामान इतकं भारी भारी टाकलेलं आहे त्यामुळे वास पण छान येतो. तर चला आता मी तुम्हाला हे भांडे सुद्धा घासून दाखवते की भांडे कसे निघतात आपले स्वच्छ. तर आपल्याला काय करायचंय, हे लिक्विड तयार केल्याच्या नंतर ना 1 महिन्याचं लिक्विड आपण तयार करून एखाद्या बाटलीत किंवा एखाद्या बरणीत आपण ठेवू शकताय. तर चला आपण भांडे घासून दाखवते मी. तर तुम्ही बघू शकता जे आपण लिक्विड तयार केलेलं ते लिक्विड आपण घेऊन आलेलो आहे बाहेर भांडे घासायला. आणि ही जी काटे आहे ना, म्हणजे जी मऊ घासणी ना त्यानेच आपल्याला घासायचं आहे बरं का. तर आपण जे लिक्विड तयार केलेलं होतं त्याच्यात आपण घासणी टाकून घेतलेली. आणि तुम्हाला माहिती आहे का, ज्यांच्या घरी बोर आहे ना, म्हणजे पाण्याचा बोर असतो ना, त्यांच्या घरी तर भांड्यांवर ते बोरच्या पाण्याचे डाग लय उमटलेले असतात बरं का. आणि ते पाणी जे बोरचे पाण्याचे डाग उमटत असतात ना भांड्यावर, ते पण अजिबात उमटणार नाहीत बरं का हे लिक्विडने. तुम्ही बघू शकताय एकदम छान मस्तपैकी ह्याचा फेस पण होतोय. आणि हे लिंब आहेत ना ते आपल्याला काढायचे नाहीत बरं का, ह्याच्यात ठेवून द्यायच्यात. आपण बरणीत एखाद्या भरताना ना ते लिंबाचे तुकडे पण त्यातच भरून ठेवायचं, म्हणजे सगळं जर लिंबाचा अंश असतो ना तर त्यातच राहतो. कारण की लिंबू असं आहे की ते फेकून दिल्याच्या नंतर सुद्धा त्याचा अंश त्यातच राहणारा असा लिंबू हा प्रकार आहे. त्यामुळं लिंबू चांगला आपण गरम पाण्यात शिजवून घेतलाय तुम्ही तर बघितलाय. आणि ती लिंबाचे तुकडे पण नाही त्यातच ठेवायचे. तर आता तुम्ही बघू शकता एकदम नॉर्मली मी घासते बरं का, लय जोर लावत नाही. आणि पातेलं पण बघा किती स्वच्छ निघतंय आणि एकदम मऊ घासणे आपल्याला घासायचं. आता इथं बघा हे पण असं झालेलं आहे, ते सुद्धा एकदम चकचकीत निघत आपलं. आणि एकदम मऊ घासणे आपल्याला घासून घ्यायचंय. जे आपल्याला जोर पण द्यायचा नाहीये, कारण की जोर द्यायची गरजच नाही. तर आता तुम्ही बघू शकताय किती भांडे चकचकीत निघलेत. तर बघा किती सुंदर असे भांडे निघलेत, एकदम भारी डिशवॉश आहे बरं का हा, जो आपण घरीच्या घरी तयार केलेला लिक्विड आहे. तर तुम्ही वापरल्याच्या नंतर आहे ना कायमस्वरूपी तुम्ही हेच वापरणार, साबणाला सुद्धा विसरून जाणार तुम्ही बरं का. इतके सुंदर भांडे हे निघतात. तर आता तांब्या पण मी तुम्हाला घासून दाखवलाय. हा तांब्या पण बघा किती स्वच्छ किती चकचकीत निघला, किती सुंदर एकदम चमकतोय. दिसला का तुम्हाला, एकदम सुंदर चमकतोय. तर चला आपण सगळेच भांडे असे धुवून घेऊया. तर आता हा फुलपात्र पण तुम्हाला दाखवते. किती सुंदर निघली. तर चला आपण घेऊया सगळेच भांडे धुवून. तर तुम्ही बघितलेच असं आपण भांडे घासल्याच्या नंतर किती स्वच्छ असे निघालेत आणि एकदम चकचकीत चमचम करतात बरं का भांडे. आणि लिक्विड बनवण्याची पद्धत तुम्ही बघितलीच असं एकदम सोपी पद्धत आहे. त्यात काही जास्त आपल्याला मेहनत घ्यायची सुद्धा गरज नाही बरं का. 5 मिनिटात आपलं लिक्विड तयार झालेलं आहे भांडे घासायचं. त्याला आपण डिशवॉश पण म्हणू शकते आणि भांडे घासायचं लिक्विड पण म्हणू शकताय. तर तुम्ही बघू शकता हे पातेलं आहे जेलमरचं, ते सुद्धा किती सुंदर निघलेलं आहे बरं का. आणि त्याच्यानंतर आहे ना हे तांबे बघू शकताय किती चकचकीत निघालाय. आणि थोडं पण असं पांढरं उमटलेलं नाही. तुम्ही बघा साबणाचे जसे पांढरे उमटतात ना भांडे तसे उमटलेले नाहीत. आणि तुम्ही घासून बघा बरं का भांडे, हे लिक्विड 100% फायद्याचं आहे. आणि तुम्ही लिक्विड बनवा, कारण की एकदम सोपी पद्धत आहे. आजच्या आज लिक्विड बनवा, भांडे घासा आणि लगेच मला कमेंट करून सांगा की ताई भांडे एकदम चकचकीत निघालेले आहेत आणि थोडं सुद्धा पांढरं उमटलं नाही. तर तुम्ही बघू शकता बरं का, मुंबईला पुण्याला त्या साईडला आहे ना जास्त म्हणजे असं बिल्डिंगमध्ये राहत असतात लोक, त्या साईडला बोर जास्त असतात, पाण्याचे बोर असतात. मग ते पाण्याच्या बोरचंच पाणी आपल्याला घरगुती येत असतं. आणि भांडे घासल्याच्या नंतर बोरच्या पाण्याने तुम्ही बघू शकताय पांढरं उमटतं. बरेच जणांना माहिती पण असेल बरं का हे. तर ते सुद्धा आता उमटणार नाही. तुमच्या बोरचं पाणी असू द्या, कॉर्पोरेशनचं पाणी असू द्या, तरी सुद्धा तुम्ही हे लिक्विड तयार करून भांडे घासू शकता. एकदम भांडे चकचकीतच निघणार. तर हा जो मी लिक्विड आणि डिशवॉश म्हणा किंवा लिक्विड म्हणा हे मी तयार करून तुम्हाला दाखवलंय. तर हे तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही हा व्हिडिओ माझा कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघता हे पण नक्की कमेंट करून सांगा बरं का.
तर 100% हा लिक्विड तयार करा, 100% रिझल्ट घ्या बरं का. कारण की 100% तुम्हाला मस्तपैकी फरक पडणार आहे. आणि भांडे घासायला तुम्हाला जिथं अर्धा एक तास लागायचं तर 10 मिनिटात भांडे जाईभर घासून होणार आहेत. तर चला भेटूया आपण नवीन अशाच माझ्या माहितीपूर्व व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.